नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांनाच माहिती झी मराठीवर सध्या लग्न सोहळा विशेष सुरू आहे आणि आत्ता अक्षय आणि अक्षय म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके वसू आणि आकाश आहेत माझ्यासोबत. दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. आणि हळद आहे म्हटल्यावर मस्त आणि दोघे एकदम येल्लो कलरमध्ये दिसत आहेत. संगीत. हे जे काय म्हणजे आम्हाला दरवेळेला हळद असं सांगितलं जातं आणि आम्ही जिथे जातो तिथे आम्हाला मला कन्फ्यूज करण्याकरता आहेत. असं येल्लो इज युजली असोसिएटेड विथ हळदी, बट कहाणी में ट्विस्ट आहे. आमचे संगीतचे कपडे आहेत. मग हळदीला काय वेअर केलं आज सरप्राईज. असं म्हणजे मला कळलं नाही. हे सरप्राईज आहे की ठीक आहे, पण असं तर मोस्टली येल्लो म्हटल्यावर असतंच ना की हळदीला. मग हळदीला काय वेअर करणार तुम्ही? सगळेच येलो हळदीला म्हटलं की येलो येलो सगळ्यांना असं वाटत असतं, पण असं नाही आहे. जसं अक्षय म्हणाला की कहाणी में ट्विस्ट आहे, तसा ट्विस्ट आहे हा. संगीतमधले हे कपडे तर मग आता हातावर तर मेहंदी दिसते आम्हाला. मेहंदी संगीत असा सोहळा रंगतोय. ओके, मग डान्स, कपल डान्स वगैरे आहे, छान धमाल आहे, त्याच्याबद्दल ऐकायचं. हो, छान छान परफॉर्मन्स आहे आमचा. आम्ही शूट केला तो आणि मी खूप एन्जॉय पण केला. म्हणजे किती डान्स असणार आहेत? एकूण फॅमिलीचे सगळे डान्स आहेत, लहान मुलांचे डान्स आहेत, नेमका कसा हा सोहळा दिसणार? ॲक्च्युली तुम्हाला खूप लवकरच बघायला मिळेल. मी खूप जास्त सांगत नाही, बट लेट्स से खूप डान्सेस आहेत आणि तुम्हाला खूप मजा येईल, कारण आम्हाला शूट करतानाही खूप मजा आली आहे. मग या पण मला एक कळत नाहीये, हळद झाली आहे की व्हायची आहे ह्याचा अर्थ? व्हायची आहे. पण व्हायची. येस येस येस. किती दिवस साधारणतः पूर्ण लग्न सोहळ्याचं हे शूट करताय? हळद, मेहंदी आणि आता लग्न सोहळा येईल, तो किती दिवसांचं हे शूट? तसं बघायला गेलं तर कारण हा ड्रामा खूप एलॅबरेट आहे आणि खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत ह्या सगळ्यामध्ये. तर टेलिकास्ट वाईज आय एम नॉट व्हेरी शुअर किती दिवस ते जातील, बट वी विल बी शूटिंग फॉर क्लोज टू 6 to 8 days दिस एंटायर सिक्वेन्स. हां. हे झाले लग्न, हळदी आणि ह्या सगळ्याचे कपडे. पण मला लग्नाचे कपडे खास करून विचारायचे आहेत, कारण आता त्याच्यात तर ट्विस्ट ठेवू नका. काय आहेत लग्न, वेडिंग लुक कसा असेल, जरा काहीतरी इमॅजिनेशन आहे का काय एक्झॅक्टली? टू बी व्हेरी ऑनेस्ट, तिथे आम्ही खूप जास्त एक्सपेरिमेंट नाही करत आहोत, कारण कसं आहे की आम्ही या शोचे ऑलरेडी प्रोमोज केले आहेत अँड आर लुक्स अँड आर प्रोमो जे पहिले होते लग्नातले, दे असोसिएटेड विथ दॅट. सो वी वॉन्ट टू कीप दॅट इंटॅक्ट. म्हणजे त्या गोष्टी खूप हलवायच्या नाहीत, कारण लोकांनी ते एका लुकमध्ये आम्हाला बघितलं आहे. सो वी वॉन्ट टू कंटिन्यू विथ सिमिलर काइंड ऑफ अ लुक. हे तर तुम्ही सांगितलं आणि जसं म्हणताय तसं हळद अजून शूट व्हायची आहे. पण हळदीचा जो आधीचा डान्स असतो, जी धमाल असते, हळद म्हटल्यावर एक वेगळा रांगडा डान्स असतो, तर तसा डान्स वगैरे होणार आहे का त्याच्यातही? माहीत आहे, ते आमच्या screen- दिग्दर्शकांच्या मूडवरती डिपेंड करतं की आम्हाला किती ते सूट देतील. कारण आम्ही जेव्हा म्युझिक चालतो आमची बॉडी हलते, मग कॅरेक्टर म्हणून मला परत असं हे असे असे control असतं करावं बिचारे, लागतात असे गोष्टी असे काही. असतं, असं असं टाळ्या वाजवत हां, असतं. मग त्यांच्यावरती डिपेंड करतं की आम्ही केवढ्या मोकळ्यापणाने आम्ही डान्स करू. पण लहान मुलं किती एन्जॉय करतात आता दोघांची. आणि तू म्हणालीस तसं तुझा मुलगा तर ह्याचा म्हणजे बिहाइंड द सीन फॅनच आहे, त्याच्यामुळे ती एक मस्ती मुलं जेव्हा सेटवर असतात तेव्हा एक वेगळा कल्ला असतो. सो त्यांनी पण किती एन्जॉय केलाय हा सगळा सोहळा? मुलं तर एन्जॉय करतातच, पण यावेळेला मुलांचा परफॉर्मन्स आम्ही खूप जास्त एन्जॉय केला. कारण त्यांचं खूप एका छान अशा सुंदर गाण्यावरती त्यांचा एक डान्स परफॉर्मन्स बसवला होता आणि त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने केला. म्हणजे आम्हाला फार असं काही रिॲक्ट करायची गरजच नाही लागली. जसं मगाशी पण अक्षय म्हणाला की खूपच आपसुकच सगळं रिॲक्शन्स येत होत्या. सो मुलं खूप एन्जॉय करतात आणि मुलांसोबत आम्ही पण करतो आहे. बरं, हा जो संगीत लूक आहे ह्याची स्पेशालिटी, ह्याची जर खासियत सांगायची झाली वस्तू तर काय सांगशील? म्हणजे एक वेगळा टच आहे, आपण म्हणतो ना थोडंसं इंडो वेस्टर्न असतो. सो मला थोडा पारंपरिक असा वाटतो. साडी चा फील आहे, पण ती साडी नाही आहे. आणि मग तसं छान घागरा, चोली आणि ओढणी असं त्यांनी छान कॉम्बिनेशन आहे. मला खूप आवडला हा लूक. आणि ॲक्च्युली हा लूक एका वेगळ्या सिक्वेन्ससाठी होता, पण आज तो इकडे संगीतला आम्ही खूपच असं थॉटफुली यूज केला. तर मला प्रचंड आवडलं. ॲक्च्युली याच्या बांगड्या खूप वेगळ्या होत्या, पण मग नंतर सांगितलं की चुडा घालायचा आणि मला चुडा पर्सनली खूप आवडतो. सो मी चुडा आल्यानंतर मी पण खूप अशी खुश होते. आणि जनरल पण मी फार असं तामझाम करत नाही, तर ह्यावेळेला मी कर्ल्स वगैरे केलेत तर मी अशी खूप अक्षय म्हणजे खरं तर मुलींची मजा असते. लग्न सोहळा असू दे, कुठलाही सोहळा असला की त्यांचा एक वेगळा लूक असतो आणि त्यांचा एक वेगळा तामझाम असतो. मुलं आपली सिंपल छान खरं, पण तसं असलं तरी बऱ्याच वेळेला मुलांना रेडी व्हायला वेळ लागतो. तुमच्या दोघांच्या बाबतीत नेमकं काय? कोण पटकन रेडी होतं, कोणाला वेळ लागतो? नाही, ती उत्तर देईल. नाही 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 ऑफकोर्स मला वेळ लागतो रेडी व्हायला. तो
असं 5 मिनिटात येतो, माझ्या बाजूला बसून कधी रेडी होऊन निघून जातो मला कळत नाही. पण आता हे सिक्वेन्सेस इतकं सुंदर सगळं असल्यावर आपल्या मुलींना वेळ लागलाच पाहिजे यार. आणि मुली वेळ नाही घेणार तर कोण घेणार? सो मेहंदी जी काय काढली आहेस खरोखरची मेहंदी काढली आहे आणि त्याच्यामुळे जे काय आपलं तसं कोरीव काम केलेलं नाही आहे नाही का आपण जी खोटी मेहंदी काढतो तसं नाही आहे. नाव शोधलं का ह्याने आकाशने? हां, शोधून झालंय त्याचं. आता त्याला माहिती आहे, म्हणजे आता तू विचारशील तर ते असं बघणार पण नाही वाकून. तो डायरेक्ट सांगणार की बरं, सांग तरी कुठे आमच्या प्रेक्षकांना तरी कळू दे. इथे जरा ती इकडे तिकडे तिने हात टाकला वाटतं तर माझा फक्त काश राहिला. आ गेला त्यातला. थोडासा धडपडल्यामुळे गेला. मी अदरवाईज पण इकडे तिकडे धडपडत असते, त्यामुळे आ गेला माझा निघून. बिहाइंड द सीन शूट करतानाचे किस्से आम्हाला ऐकायचे आहेत कारण संगीत म्हटलं की डान्स आले, प्रॅक्टिस आली. एका डान्सची किती वेळ प्रॅक्टिस करते, दोघांचं ट्युनिंग त्यावेळेला कसं जमून येते ते बिहाइंड द सीन किस्से ऐकाय. चांगलं आहे, आमचं ट्युनिंग खरंच चांगलं आहे. पटकन आम्ही डान्स आम्हाला तिने शिकवला, अपूर्वा परांजपेने, आणि आम्ही फटाफट अर्ध्या तासात मला वाटतं आमचा झाला तो करून. काही ट्विस्ट आहे, ड्रामा आहे की येस आहे. म्हणजे हा म्हणजे थोडंसं वेगळा डान्स आहे. मी आता खूप जास्त बोलणार नाही त्याच्याबद्दल. नको हे जे शूट आहे, हा जो इंटरव्ह्यू आहे, हे आम्हाला जेव्हा सांगणार तेव्हाच आम्ही टाकतो. त्याच्यामुळे आधी टाकणार आहे, तुमचं काही रिव्हील होणार आहे अशातला भागच नाही आहे. त्याच्यामुळे थोडी हिंट देऊ शकतो. ओके, सो इन द सेन्स की कसं आहे की संगीत आहे, डान्स परफॉर्मन्सेस आहेत, हे आम्हालाही माहीत नाही, तर आमच्याकडे सरप्राईज आहेत. तर असंच एका अनएक्सपेक्टेड सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही स्टेजवरती येतो आणि मग आम्हाला परफॉर्म करावं लागतं. आणि विदाऊट प्रिपरेशन्स कशा गोष्टी ते डान्समध्ये होतात आणि ते डान्समध्ये कसं होतं आणि कशा हे दोन व्यक्तिमत्व जे आहेत खूप वेगळे आहेत एकमेकांपासून, पण ते कसे जुळून एक डान्स बनतो. आय थिंक हे बघायला आवडेल लोकांना. जेव्हा रोमॅन्टिक सीन येतात तेव्हा रोमॅन्टिक सीन करताना ऑकवर्ड मोमेंट येते की तुम्ही म्हणजे ते एक बिहाइंड द सीन आपलं चांगलं बॉन्ड असल्यामुळे आपण कदाचित काही वेळेला फ्रीही असतो, काही वेळेला थोडीशी ऑकवर्ड मोमेंट येते. दोघांचं काय असतं, हसतात, मजा मस्ती होते का सीन प्रॉपर होतं? आय थिंक ह्या सिक्वेन्समध्येच पहिल्यांदाच असं हलका रोमॅन्टिक, आय वुड से लिटल बिट ऑफ इट, बिकॉज द सॉन्ग वॉज ऑल्सो रोमॅन्टिक, म्हणून थोडंफार ते आहे. बट अदरवाईज वसू आणि आकाशचा रोमॅन्स इज म्हणजे खूप खूप पुढे आहे. म्हणजे कारण आत्ता ह्यांचं हे लव्ह मॅरेज नाही, हे एक अरेंज मॅरेज आहे आणि हे पण घरच्यांकरता मुलांकरता केलेलं एक लग्न आहे. तर ह्या दोघांच्या गोष्टी जुळणं, सवयी जुळणं आणि सगळ्या गोष्टी जुळणं, नंतर मग ते प्रेमामध्ये डेव्हलप होणं, ही एक जर्नी बघण्यासारखी असणार आहे. आय थिंक रोमॅन्स एक वेगळ्या प्रकारचं असणार आहे. नॉट येस, इट्स गोइंग टू बी अ व्हेरी मॅच्युअर लव्ह स्टोरी, नॉट अ व्हेरी लाईक द टिपिकल वन. थोडी वेगळी असणार आणि म्हणूनच ती जरा मला ती स्लो पॉयझनसारखी ती हळूहळू हळूहळू ती जाईल. ह्याच्या आधी कधी कोणाची हळद आणि असे सिक्वेन्स अटेंड केलेले का रिअल लाईफमध्ये? हळद म्हणा किंवा एक दोस्ताची मित्राची असते, जवळच्या कोणातरी नातेवाईकाची असते, त्याच्यात कल्ला केला असा एखादा हळदीचा किंवा संगीतचा असा आठवणीतला किस्सा आहे? किस्सा म्हणजे मी तर खूप नाचते, मी तर माझ्या सगळ्या फ्रेंड्सच्या हळद संगीत सगळं केलं आणि आम्ही सगळे खूप म्हणजे मी नसले तर होऊच शकत नाही इतकं. आणि मी तर खूप दंगा करणारी मुलगी, त्यामुळे माझे सगळे फ्रेंड्स मला घेऊन येतात आणि आम्ही खूप एन्जॉय करतो. हो, लाईक हळद आणि संगीत, आय थिंक हे दोन फंक्शन असतात जे लग्नापेक्षाही जास्त एन्जॉय करतो. आणि मला तर खूप आवडतं संगीतमध्ये डान्स करायला. आणि माझ्या ऑलमोस्ट प्रत्येक मित्राच्या लग्नात म्हणजे त्याच्या बाजूलाच उभं राहून मी डान्स केलेला आहे. सो आय हॅव रिअली एन्जॉयड दॅट सेंटर स्टेज. सो एकंदरीत बघितलं तर ट्विस्ट आहेत, काहीतरी मजा मस्ती आहे. ह्यांचे कपडे असे वेगळे का आहेत आणि संगीतला वेगळे आहेत, हळदीला वेगळे आहेत, लग्नात काहीतरी आणखीन वेगळे, हे बघण्यासाठीच आपल्याला थोडीशी वाट पाहायची आहे. सो ती उत्सुकता जरा ताणून धरूया. थँक्यू सो मच आत्तासाठी आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.